जय गणेशाय नमः. सावधान, कर्क राशीच्या लोकांनो, तुमच्या संयमाची आता पराकाष्ठा झाली आहे. गुरुजींनी ग्रहताऱ्यांच्या हालचालींचा अभ्यास करून एक अत्यंत थरारक आणि गोपनीय भविष्यवाणी वर्तवली आहे. ही अंगारकी संकष्टी तुमच्या आयुष्यात फक्त एक सण म्हणून नाही, तर एक महाबदल म्हणून येत आहे. ज्या संकटांनी तुम्हाला आजवर घेरले होते, त्या सर्वांचा हिशोब पूर्ण होण्याची वेळ आली आहे. पण लक्षात ठेवा, हा बदल दिवसा नाही, तर रात्री ठीक 12 वाजता घडणार आहे. जेव्हा संपूर्ण जग झोपलेले असेल, तेव्हा कर्क राशीच्या नशिबाचे चक्र फिरणार आहे. गुरुजींच्या मते रात्रीच्या त्या निबिड अंधारात तुमच्या कुंडलीतील चंद्र आणि मंगळाचा एक असा दुर्मिळ संयोग होणार आहे, जो तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे भस्म करून टाकेल. ही वेळ जितकी शुभ आहे तितकीच ती रहस्यमयी देखील आहे. तुमच्या आयुष्यात जे काही घडणार आहे, त्याचा संकेत तुम्हाला रात्रीच्या त्या प्रहरीच मिळणार आहे. साक्षात काळ तुमच्या दारावर उभा असून तो तुमच्या दुःखाचा अंत करण्यासाठी सज्ज झाला आहे. पण या चमत्काराचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला एका विशिष्ट सत्याचा सामना करावा लागणार आहे, जे आजवर तुमच्यापासून लपवून ठेवण्यात आले होते. तुमच्याच जवळच्या कोणत्या व्यक्तीने तुमच्या प्रगतीला खीळ घातली होती? आणि रात्री 12च्या त्या ठोक्याला तुमची नशिबाची बंद दारे कशी उघडणार आहेत, याबद्दलचा सविस्तर उलगडा गुरुजींनी या भविष्यवाणीत केला आहे. जर तुम्ही हा क्षण गमावला, तर कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी तुम्ही कायमची गमवाल. त्यामुळे नशिबाचा हा थरारक खेळ आणि रात्री 12 वाजता घडणारा तो चमत्कार नेमका काय आहे, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटच्या भागात लपले आहे तुमच्या भाग्योदयाचे सर्वात मोठे रहस्य. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ केवळ एका नवीन दिवसाची सुरुवात नाही, तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या दुःखाच्या प्रकरणाचा शेवट आहे. गुरुजींच्या मते तुम्ही आजवर अशा लोकांच्या चक्रव्यूहात अडकला होतात, ज्यांनी तुमच्या संवेदनशील स्वभावाचा आणि तुमच्या मदतीचा नेहमीच चुकीचा फायदा घेतला. तुम्ही ज्यांना आपले मानले त्यांनीच तुमच्या प्रगतीत खीळ घातली आणि तुम्हाला मानसिक दशेत कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. पण आता अंगारकी संकष्टीच्या मुहूर्तावर आणि रात्री 12च्या त्या गूढ प्रहरी तुमच्या आयुष्यातील हा नकारात्मक अध्याय कायमचा बंद होणार आहे. तुमच्या नशिबाची जी दारे आजवर गंजलेल्या कुलपांनी बंद होती, ती आता साक्षात दैवी कृपेने उघडणार आहेत. कर्क राशीचे लोक चंद्राच्या प्रभावामुळे मनाने खूप हळवे असतात, पण आता रात्री 12 नंतर तुमच्यात एक नवीन ज्वाला प्रज्वलित होणार आहे. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार आतापर्यंत तुम्ही जे काही सोसले, त्याचा वचपा नियती स्वतः काढणार आहे. ज्या शत्रूंनी तुमच्या पाठीमागे कट कारस्थाने रचली आणि समाजात तुमची नाचक्की करण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता त्यांच्या कर्माची फळे भोगावी लागतील. रात्रीच्या त्या निबिड शांततेत तुमच्या भाग्याचे ग्रह अशी चाल चालतील की तुमचे विरोधक स्वतःच्याच जाळ्यात अडकतील. तुम्हाला संपवायला निघालेले लोक आता तुमच्या यशाची कीर्ती पाहून स्वतःहून तुमच्या पायाशी नतमस्तक होतील. तुमचा हा भाग्योदय केवळ संकटातून सुटका करणारा नाही, तर तुम्हाला समाजात पुन्हा एकदा उच्च पद आणि प्रतिष्ठा मिळवून देणारा ठरेल. गुरुजी सांगतात की कर्क राशीच्या व्यक्तींनी आतापर्यंत अनेक वेळा अपमान गिळले आहेत, पण आता तुमच्या शब्दाला आणि अस्तित्वाला समाजात कमालीचे वजन प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रात किंवा व्यवसायात जे लोक तुम्हाला डावलत होते, त्यांना आता तुमच्या सल्ल्याची गरज भासेल. तुमच्या प्रतिभेला जो मान आजवर मिळाला नाही, तो आता सन्मानासह तुम्हाला परत मिळेल. हा केवळ विजय नाही, तर तुमच्या प्रामाणिकपणाला मिळालेली ही दैवी पावती आहे. शेवटी हा बदल तुमच्या आयुष्यात एक संरक्षक कवच तयार करेल. गुरुजींच्या मते रात्री 12 वाजता होणारा हा चमत्कार तुम्हाला अशा शत्रूंपासूनही वाचवेल, जे तुमच्याशी गोड बोलून आतून द्वेष करतात. तुमच्यातील आत्मविश्वास इतका प्रबळ होईल की कोणतीही बाहेरील बाधा तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही. संघर्षाच्या काळोख्या रात्रीनंतर आता तुमच्या प्रगतीचा सूर्य उगवणार आहे. साक्षात बाप्पाच्या आशीर्वादाने तुमचे मार्ग मोकळे झाले असून तुम्ही आता यशाच्या शिखराकडे कूच करण्यासाठी सज्ज झाला आहात. तुमच्या शत्रूंचा पराभव हा तुमच्या नशिबाचा अटळ भाग बनला आहे. कर्क राशीच्या व्यक्तींना आजवर त्यांच्या शांत आणि संयमी स्वभावामुळे अनेकदा गृहीत धरले गेले. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार तुमच्या प्रगतीचा सर्वात मोठा अडथळा म्हणजे तुमचे ते गुप्त शत्रू होते, जे तुमच्यासमोर मित्र बनून वावरत होते. रात्री 12 वाजताच्या त्या शुभ मुहूर्तावर या सर्व नकारात्मक शक्तींचा प्रभाव नष्ट व्हायला सुरुवात होईल. ज्यांनी तुमच्या सरळपणाचा गैरफायदा घेऊन तुम्हाला मानसिक त्रास दिला, त्यांना आता काळाच्या चक्राचा सामना करावा लागेल. साक्षात काळ तुमची ढाल बनून उभा राहणार आहे, ज्यामुळे तुमचे विरोधक कितीही प्रयत्न केले, तरी तुमच्या यशाचा मार्ग रोखू शकणार नाहीत.
रात्री 12 वाजता होणारा हा चमत्कार थेट तुमच्या राशीचा स्वामी चंद्र याच्याशी निगडित आहे. गुरुजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांचे मन चंद्रासारखे चंचल असते, पण आता हाच चंद्र मंगळाच्या तेजाने प्रज्वलित होणार आहे. या युतीमुळे तुमच्या मनातील सर्व भीती, शंका आणि असुरक्षिततेची भावना एका क्षणात भस्म होईल. आतापर्यंत जे निर्णय घेताना तुमचे हात थरथरत होते, तिथेच आता तुम्हाला एक वेगळाच आत्मविश्वास जाणवेल. रात्रीच्या त्या प्रहरी तुमच्या अंतर्मनातून एक अशी ऊर्जा निर्माण होईल जी तुम्हाला प्रत्येक आव्हानावर मात करण्यासाठी खंबीर बनवेल. या ग्रहबदलाचा सर्वात मोठा फायदा तुमच्या मानसिक आरोग्याला होणार आहे. कर्क राशीचे लोक अनेकदा इतरांच्या दुःखाने ग्रासलेले असतात, पण आता तुम्हाला स्वतःच्या शांतीची जाणीव होईल. गुरुजींच्या मते तुमच्या कुंडलीतील हा बदल तुमच्या कल्पनाशक्तीला आणि विचारांना एक नवी धार देईल. समाजात वावरताना तुमच्या चेहऱ्यावर एक असे तेज असेल ज्याने तुमचे शत्रूही तुमच्याकडे आदराने पाहू लागतील. ज्या व्यासपीठावर तुम्हाला अपमानित करण्यात आले होते, त्याच ठिकाणी आता तुमच्या नावाची चर्चा आदराने होईल. हा काळ तुमच्यातील नेतृत्वाचे गुण जगासमोर आणण्याचा आहे. शेवटी चंद्राचे हे पाठबळ तुम्हाला अशा संकटातून बाहेर काढेल जे गेल्या कित्येक वर्षांपासून तुमच्या पाठीशी लागले होते. रात्री 12च्या त्या ठोक्याला तुमची एकाग्रता वाढेल आणि तुम्हाला भविष्यातील संधींचे स्पष्ट संकेत मिळू लागतील. गुरुजींच्या मते ही केवळ ग्रहांची चाल नाही, तर तुमच्या प्रामाणिकपणाला मिळालेले दैवी फळ आहे. आता तुमची दिशा चुकणार नाही आणि तुमचे लक्ष्य साध्य करण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. शत्रूंचा पराभव आणि मनाची शांती या 2 गोष्टी तुमच्या यशाचा पाया ठरतील. कर्क राशीच्या जातकांसाठी आर्थिक विवंचना हा गेल्या काही काळातील सर्वात मोठा चिंतेचा विषय राहिला आहे. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार रात्री 12च्या त्या गूढ प्रहरानंतर तुमच्या कुंडलीतील धनस्थान प्रज्वलित होणार आहे. आजवर तुम्ही रक्ताचे पाणी करूनही तुमच्या हातात पैसा टिकत नव्हता किंवा आलेला पैसा आजारपण आणि नको त्या खर्चात जात होता. पण आता संकष्टीच्या आशीर्वादाने लक्ष्मीची वक्रदृष्टी सरळ होणार आहे. अडकलेले पैसे, जुनी येणी किंवा वडिलोपार्जित संपत्तीचे रेंगाळलेले व्यवहार आता अचानक मार्गी लागतील. उत्पन्नाचे असे काही नवीन मार्ग तुमच्यासाठी उघडले जातील, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. आर्थिक प्रगतीसोबतच तुमच्या कौटुंबिक आयुष्यात एक मोठे स्थित्यंतर घडणार आहे. गुरुजी सांगतात की कर्क राशीच्या व्यक्ती आपल्या कुटुंबासाठी सर्वस्व अर्पण करतात, पण दुर्दैवाने त्यांना कुटुंबाकडून नेहमीच तक्रारी आणि टोमणे ऐकावे लागले. रात्री 12 वाजता होणारा हा चमत्कार घरातील नकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोष नष्ट करेल. ज्या घरामध्ये सतत कटकटी, भांडणे आणि तणाव होता, तिथे आता आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण होईल. पती-पत्नीमधील दुरावा संपून प्रेम वाढेल आणि घरातील सदस्यांमध्ये एकोप्याची भावना निर्माण होईल, ज्यामुळे तुमचे घर खऱ्या अर्थाने एक मंदिर बनेल. या काळात मुलांच्या बाबतीत असलेल्या तुमच्या चिंता कायमच्या मिटतील. जर तुमच्या मुलांच्या शिक्षण, नोकरी किंवा विवाहामध्ये अडथळे येत असतील, तर रात्रीच्या त्या प्रहरानंतर ग्रहांची अशी काही साथ मिळेल की हे सर्व प्रश्न आपोआप सुटायला लागतील. गुरुजींच्या मते हा काळ घरात एखादे मंगल कार्य ठरण्यासाठी अत्यंत शुभ आहे. तुमच्या कुटुंबातील वडीलधाऱ्यांचे आरोग्य सुधारेल आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्यासाठी प्रगतीचे द्वार उघडतील. आत्तापर्यंत तुम्ही कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांचे जे ओझे एकट्याने वाहत होता, तिथे आता तुम्हाला तुमच्या माणसांची खंबीर साथ मिळायला सुरुवात होईल. शेवटी आर्थिक स्थैर्य आणि कौटुंबिक शांती यांचा असा संगम होईल की तुमच्या मनावरचा सर्व ताण हलका होईल. जेव्हा खिशात पैसा आणि घरात सुख असते, तेव्हाच माणूस जगावर विजय मिळवू शकतो आणि कर्क राशीसाठी आता तोच काळ सुरू झाला आहे. गुरुजींच्या मते हे यश टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या कुटुंबातील स्त्री शक्तीचा सन्मान करणे आवश्यक आहे. रात्री 12च्या त्या ठोक्याला तुमच्या नशिबात आनंदाची जी ठिणगी पडणार आहे, ती तुमच्या घराला सुख समृद्धीने उजळून टाकेल. साक्षात अन्नपूर्णा आणि लक्ष्मीची कृपा तुमच्या दारात उभी असून तुमच्या आयुष्यातील कष्टाचे दिवस आता संपले आहेत. कर्क राशीच्या व्यक्तींचे सर्वात मोठे दुःख हे असते की ते जगाचे अश्रू पुसतात, पण स्वतःचे अश्रू कोणालाही दाखवत नाहीत. गुरुजींच्या मते गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही अशा काही जखमा काळजात जपल्या आहेत, ज्यांनी तुम्हाला आतून पोखरले होते. रक्ताच्या नात्यांनी केलेला विश्वासघात, प्रेमात मिळालेली फसवणूक आणि कठीण प्रसंगी सर्वांनी फिरवलेली पाठ, या छुप्या वेदना आता रात्री 12च्या त्या ठोक्याला कायमच्या नष्ट होणार आहेत. हा प्रहर तुमच्यासाठी केवळ काळाचा बदल नाही, तर तुमच्या आत्मिक मुक्तीचा काळ आहे. आतापर्यंत ज्या आठवणी तुम्हाला रडवत होत्या, त्या आता तुम्हाला भविष्यासाठी खंबीर बनवतील.
रात्री 12 वाजता जेव्हा संपूर्ण सृष्टी शांत असेल तेव्हा तुमच्या भाग्यात एक असा दैवी चमत्कार घडणार आहे जो तुमच्या कल्पनेपलीकडचा असेल. गुरुजी सांगतात की कर्क राशीच्या कुंडलीत अमृतसिद्धी योगाचा प्रभाव पडणार असून त्यामुळे तुमच्या जीवनातील अपयशाचे चक्र थांबणार आहे. हा तो क्षण असेल जेव्हा निसर्ग तुमच्या आजवरच्या सर्व कष्टांची आणि संयमाची पावती तुम्हाला देईल. एखादी अशी संधी तुमच्या समोर येईल जिने तुमच्या आयुष्याची दिशा आणि दशा दोन्ही बदलून जातील. ज्या मार्गावर तुम्हाला फक्त काटे दिसत होते तिथे आता यशाची मखमल अंथरली जाईल. हा चमत्कारिक मार्ग तुम्हाला शून्यातून विश्वाकडे घेऊन जाणारा असेल. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार आता तुम्हाला कोणासमोरही हात पसरण्याची किंवा स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडण्याची गरज उरणार नाही. तुमच्यातील सुप्त कलागुण आणि कौशल्ये जगासमोर अशा प्रकारे येतील की लोक थक्क होऊन तुमच्याकडे पाहत राहतील. तुमच्या आयुष्यात येणारे हे यश टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायचे आहे. रात्रीच्या त्या गूढ वेळी साक्षात नियती तुमच्या यशाची संहिता लिहिणार आहे, ज्यामुळे तुमची गणना समाजात अत्यंत यशस्वी आणि प्रभावी व्यक्तींमध्ये होऊ लागेल. शेवटी हा बदल तुमच्या संपूर्ण अस्तित्वाचा कायापालट करणारा ठरेल. छुप्या वेदनांपासून मिळालेली मुक्ती तुम्हाला हलके करेल आणि तो चमत्कारिक मार्ग तुम्हाला समृद्धीच्या शिखरावर नेईल. गुरुजींच्या मते कर्क राशीच्या लोकांनो, आता डोळ्यांतील पाणी पुसून टाका आणि एका नव्या उत्साहाने या रात्रीचं स्वागत करा. रात्री 12 वाजताचा तो क्षण तुमच्यासाठी साक्षात बाप्पाचा आशीर्वाद घेऊन येत आहे. तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा अंधार आता संपला असून यशाचा लख्ख प्रकाश तुमच्या वाट पाहत आहे. हा चमत्कार अनुभवण्यासाठी तुमचे मन आणि घर दोन्ही शुद्ध ठेवा, कारण साक्षात भाग्यलक्ष्मी तुमच्या दारात पाऊल टाकत आहे. अंगारकीला केवळ मनातील भीती दूर करू नका, तर मी माझे भविष्य बदलणार हा ठाम संकल्प करा. व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने ओम गंग गणपतये नमः किंवा श्री स्वामी समर्थ लिहून आपल्या संकल्पाची सुरुवात करा. तुमच्या एका कमेंटने बाप्पा तुमच्या पाठीशी सदैव राहतील. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा.